आमच्या धाराशिवचा गद्दार खासदार आता जनतेला म्हणतोय मला वायरमन म्हणू नका, मला लई वाईट वाटतं. होय रे बाबा, व्यक्त करा, फक्त लाईकमन म्हणू नका. एखाद्या माणसानं मदत केली तर त्याला एवढंच माझं म्हणणं आहे. तुला वाईट वाटतं तर कामच तशी करायची नाहीत ना. मुळातच तुमच्या या भावनिक राजकारणामध्ये दलिंदरांनो अख्खा धाराशिव जिल्हा भकास करण्याचं काम तुम्ही मागचे कित्येक वर्ष करताय. मग हा एकच नाही, आतापर्यंत झालेला तो प्रत्येक, ज्याने फक्त धाराशिवला भकास करायचं काम केलंय. ना धाराशिव मध्ये कोणता उद्योगधंदा आला, ना कधी कोणता विकास झाला, ना धाराशिवची परिस्थिती बदलली, ना इथला शेतकरी समृद्ध झाला. कारण की यांचं भावनिक राजकारण, हे याला हे म्हणणार, ते त्याला ते म्हणणार, हा टांब्या देणार, हा जॅक देणार, वरनं वायरमन सारखी लाईटीच्या कामावरतीच फोन व्हायरल करणार. मग याला खासदार कसं म्हणावं, याला वायरमनच म्हणावं लागेल ना. याच्या निष्ठेवरती अख्खा धाराशिव जिल्हा फिदा होता, पण याने निष्ठा सोडली आणि विष्ठा खायचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा जनतेच्या मनातून उतरला. एकदा जनतेच्या मनातून उतरलं की जनता त्याला त्याची लायकीच दाखवते. हो, आमच्या धाराशिव जिल्ह्याला खासदार नसून वायरमनच आहे. कारण की यांनी निष्ठा विकत असताना कारण काय दिले ते तुम्हाला बी माहितीये. आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये बहुतेक धाराशिव जिल्ह्याचा विकास नाही तर धाराशिव जिल्ह्याचं स्वित्झर्लंड होणार आहे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असं पर्यटन स्थळ होणार आहे की या देशामध्ये धाराशिव जिल्हाच टॉपला असणार आहे. असा जसा काही विकास करणार आहे, विकास नाही, स्वतःचा विकास व्हायना म्हणून निघून गेलेला हा गद्दार खासदार वायरमन होण्याच्या लायकीचा पण नाहीये. पट्ट्या तुला तर पाडणार आपण.